नमस्कार मंडळी, आणि मी आहे श्वेता आणि स्वागत आहे तुमचं इंडियन युरो कपलमध्ये. ये तर आम्ही आता हळू बोलतोय कारण आम्ही आहे एअरपोर्टवर. तुम्हाला जसं की माहीत आहे आम्ही आलेलो मेनोर्काला स्पेनमध्ये आणि आम्ही आता परत चाललोय. पण आम्ही तुम्हाला स्टार्टला सांगितलेलं की आम्ही काहीतरी स्पेशल गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आम्हाला नंतर लक्षात आलं की आम्ही रोज करणार शेअर करून आम्ही विसरूनच जात होतो. आणि आता आमची परत जायची वेळ झाली आणि आम्ही लक्षात आलं की आम्ही व्हिडिओच केला नाही आहे त्याबद्दल आणि ती गोष्टच सांगितली नाही आहे. तर आम्ही हा शॉर्ट व्हिडिओ त्यासाठीच करतोय. गोष्ट अशी आहे की आम्ही दोघं जण इतके दिवस तुम्ही आम्हाला दोघांनाच बघत होता. इतके दिवस तुम्ही आम्हाला दोघांनाच बघत होता. पण यानंतर नेक्स्ट इयर पुढच्या वर्षीपासून ना तुम्ही आम्हाला आता नेहमी व्हिडिओ तुम्ही तिघांना बघणार आहे. हे बघा तर ह्या टोपींवर लिहिलेलं आहे मॉम डॅड. जर दिसलं नसेल तर कारण आमच्या आईंना वगैरे आम्ही फोन केलेला तर त्यांना ते कळलंच नव्हतं ॲटलीस्ट की नक्की लिहिलं आहे काय. तर लिहिलेलं आहे मॉम डॅड. आणि हीच आहे गोड बातमी जी आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आणि आता मला 6वा महिना चालू आहे. आम्हाला ऑब्व्हियसली लवकर शेअर करायची होती पण काही गोष्टी होत्या आणि डॉक्टर पण आम्हाला म्हणले की थोडं थांबा, त्यामुळे आम्हाला लवकर शेअर करता आलं नाही. पण आम्हाला तुम्ही आमची यूट्यूब फॅमिली आहे त्यामुळे आम्हाला काही असं लपवून ठेवायचं नव्हतं आणि लवकरात लवकर शेअर करायचं होतं. म्हणून आम्ही ही आनंदाची बातमी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय. तर नेक्स्ट इयर आपल्या इथे छोटासा पाहुणा येणार आहे किंवा पाहुणी येणार आहे आपल्याला माहीत नाही पण येणार आहे. तर आम्ही खूप आनंदी आहे. येणार येणार ग तरी येणार ग. तर ही जर्नी आम्ही शेअर करू तुमच्याबरोबर कारण आमचं म्हणजे माझी डिलिव्हरी पण इथे जर्मनीमध्येच होणार आहे. म्हणजे डॉक्टर पण जर्मनीमधलेच आहेत, गायनेकोलॉजिस्ट, आणि डिलिव्हरी पण जर्मनीमध्येच होणार आहे. तर आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू की जर्मनीमधला प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स कसा आहे. आता आम्ही पण नवीनच आहे या गोष्टीला, आमच्यासाठी सगळं नवीन आहे. पण आम्ही खूप एक्सायटेड आहे. इवन नवीन असलं तरी कधी कधी भीती वाटते पण आम्ही आहे एक्सायटेड. तर पिऊ तुला कसं वाटतंय, तू बाबा होणार आहेस? त्याच्या आधी ना मी सांगतो की चिकू बरोबर मी सुद्धा प्रेग्नंट आहे. त्याचं पोट पण मोठं झालंय कारण तो पण वाढायला लागलाय. असं म्हणजे असं आहे की म्हणजे हिला खाऊ वाटतं ना ते मला पण खाऊ वाटते. आणि मी भरपूर ही ठीक आहे दोघांसाठी खाते ना, हिच्यासाठी आणि बाळासाठी. मला पण असं वाटतं की अरे मी बहुतेक कमी खातोय त्यामुळे मी ना तेवढं सेमच खातो. कारण मला झोप आली की ह्याला झोप येते, मला खायचं असलं की ह्याला खायचं असते. आणि चांगली गोष्ट आहे की मला डोहाळे वगैरे काय लागलेले नाही आहेत, अजिबात नाही. मी नॉर्मल फूड सगळं चालतं. ते मेंटली पण आणि कारण मी मेंटली पण हे आधीच मला समजावलेलं की इथे काही मिळणार नाही जरी तुला इच्छा असेल तरी. म्हणजे माझ्या माइंडला ऑलरेडी हे माहीत होतं. त्यामुळे शेवटी तुमच्या माइंडचा खेळ असतो. मी सांगू शकते तुम्हाला 100%. असं काही डोहाळे वगैरे आय डोंट थिंक असं असतात. इंडियामध्ये ऑब्व्हियसली तुमचे लाड होतात आणि म्हणजे लोक पॅम्पर करणारे असतात आणि इझिली गोष्टी मिळतात तिथे आणि तुम्हाला करून पण देतात. पण इथे सगळ्याच गोष्टी मिळतात असं नाही. तरी पण पियू 100% ट्राय करतो. मला जर काही खायची इच्छा आली असेल वगैरे तर करतो. पण सगळ्याच गोष्टी इथे मिळत नाहीत. तर लिमिटेशन्स आहेत हे मी ऑलरेडी माइंडला सांगितलेलं. त्याच्यामुळे मला वाटतं मला डोहाळे वगैरे काय लागले नाहीत आणि खूप मस्त चालू आहे. आता माझे 2nd ट्रायमेस्टर चालू आहे. आम्ही त्यासाठीच इथे बेबी मूनला आलेलो फिरायला. म्हणजे आलो आहे फिरायला. आता हा व्हिडिओ मी मध्येच टाकेन कुठेतरी, एंडला नाही टाकणार. म्हणजे ह्या सिरीजच्या मध्येच टाकेन. तर फिरायला आलेलो आणि खूप छान वाटलं आम्हाला. आणि बेबी पण सपोर्टिव्ह आहे, हेल्प करते आणि खूप आम्हाला छान मजा येते आणि एन्जॉय करते मी प्रेग्नन्सी माझी. ऑब्व्हियसली पहिलं ट्रायमेस्टर अवघड होतं तेव्हा त्रास झाला पण आता छान वाटते. तर हीच होती आमची न्यूज तुमच्यासाठी. आणि काय सांगू शकतो. आणि यापुढे पण आम्ही व्हिडिओ करत जाऊ. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही विचारा आणि कुठल्या टॉपिकवर आम्ही व्हिडिओ करावा हे पण तुम्हाला वाटत असेल तर तो पण शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये. आम्ही त्यावर पण व्हिडिओ करायचा ट्राय करू. आणि माझी प्रेग्नन्सी जर्नी आम्ही तुमच्याबरोबर शेअर पूर्ण करूच कारण आम्हाला पण काही असं लपवून वगैरे ठेवायचं नव्हतं किंवा सिक्रेट असं काही करायचं नव्हतं. कारण आम्हाला वाटते की तुम्ही पण आमची फॅमिलीच आहे त्यामुळे तुमची नजर वगैरे लागणार नाही आम्हाला. ऑब्व्हियसली तुमच्या एक्सपिरियन्सचा आम्हाला फायदाच होईल, चांगल्या गोष्टी कळतील. आणि हीच होती आमची गुड न्यूज की कोणीतरी येणार आहे. आणि तुम्हाला काय सजेशन्स असतील तर ते पण सांगा. हां तुम्हाला काय फॉलो करायचा प्रयत्न करतो. हां
तुमच्या एक्सपिरियन्सनुसार काही सजेशन्स असतील तर ते पण सांगा, कारण आम्ही पण फर्स्ट टाईम मॉम डॅड आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण काही यातल्या गोष्टी माहीत नाहीत आणि आम्ही पण एक्सप्लोरच करतो आहे प्रत्येक वेळी. आणि जर काही इम्पॉर्टंट असेल तर आम्ही नक्की शेअर करू प्रेग्नन्सीच्या रिलेटेड, किंवा तुम्हाला काही व्हिडिओ बघायचे असतील, काही ब्लॉग बघायचे असतील, आमचं कसं काय चालू आहे, ते रुटीन काय असते, ते डॉक्टर्स हे ते, तर आम्ही नक्की तुम्हाला दाखवू. तर हीच होती आमच्याकडून गोड बातमी, आनंदाची बातमी. आमच्यासाठी तर आहेच आणि आम्हाला असं वाटतं की तुमच्यासाठी सुद्धा आहेच ही. हो, तुम्ही पण आमच्या आनंदात सहभागी व्हावं हेच आम्हाला वाटत होतं, त्यासाठी आम्ही हे आता लवकर शेअर करतोय तुमच्याबरोबर. आणि पुढचे प्रोग्राम पण सगळे दिसतील, डोहाळे जेवण वगैरे सगळं आम्ही इथेच करणार आहे. तर या व्हिडिओपुरतं एवढंच. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला अजिबात आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मिक्स झालं थोडं. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.